अशा पद्धतीने जर वडापाव तुमच्या पुढ्यात आणून ठेवला तर माणसाची काय अवस्था होईल? तोंडाला पाणी सुटेल की नाही? आमच्याकडे पण सेम असंच झालं. अहो, वडापाव रेडी व्हायचा होता, फक्त वडे तळणं सुरू होतं तर सगळे किचनच्या दिशेने आले. आणि हे वडे बघा, इतके खुसखुशीत झालेले आहे. आणि असे खुसखुशीत वडे असेल ना तर पावही नको वाटतात, नुसते वडेच खायची इच्छा होते. आणि हे सारण बघा, या सारणाला आपण फोडणी घातलेली नाही आहे. अगदी खूप टेस्टी हे सारण लागतं. आणि हे छोटे छोटे भजे बघितले ना तुम्ही, याचा खुसखुशीतपणा पहा, म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो की आपलं आवरण किती खुसखुशीत झालं. तर त्यासाठी याच्यामध्ये सोडा वगैरे टाकायची अजिबात गरज नाही. थोड्याशा टिप्स ट्रिक्स आहे, त्या केल्या की छान असं खुसखुशीत आवरण तयार होतं. आणि अशा आवरणाचा वडा ना एक नंबर लागतो. पण वडापाव करायचा होता म्हणून रेडीमेडच पाव आणलेले आहेत, छान सॉफ्ट आणि असे ताजे फ्रेश पाव आणायचे. त्याच्यावरती हिरवी चटणी, गोड चटणी, म्हणजे अशा पद्धतीचा वडापाव आमच्याकडे आवडते. आणि ह्या सगळ्या बेत जुळून आला. म्हटलं नाही, आज तर वडापाव करायचा. आणि त्याच्यामध्ये असा मस्त वडा टाकला आणि वरून ही छान मिरची, आ हा 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 हा, वडे कसे फस्त झाले हे कळलंच नाही. नमस्कार, सुषमा झल्लीवाली रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि मुंबईचा वडापाव म्हणजे हा एकमेव पदार्थ असा आहे ना की ज्याला कुठलाही ऋतू लागत नाही. म्हणजे कुठल्याही ऋतूमध्ये तो अगदी सगळ्यांना हवा हवा असा खावासा वाटतो. लांबून सुगंध जरी आला ना तर अशी खाण्याची इच्छा होते. असा हा पदार्थ आहे. बरं, त्याचं क्रेज जे आहे ते सगळ्यांनाच आहे, म्हणजे असं काही नाही, सगळ्या पिढींना त्याचं क्रेज आहे. तर आज आपण एकदम साध्या पद्धतीने हा वडापाव तयार करतो आहे. कुठली फोडणीची वगैरे याच्यामध्ये गरज नाही. आणि छान गोड चटणी आणि हिरवी चटणी, जे स्पेसिफिकली आमच्या घरी मुलांना आवडते, तर त्या चटणीमध्ये आजचा वडापाव आपण बघणार आहोत. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. त्यासाठी मी या आकाराचे 8 आलू घेऊन घेतलेले. आलूला स्वच्छ धुवून घेतलं आणि आपल्याला आलू उकडून घ्यायचे. तुमचे जर आलू मोठे मोठे असेल ना तर एका आलूचे 2 भाग करून घ्या. मी डायरेक्ट कुकरमध्ये लावते. कुकर छोटा आहे तर तुम्ही डब्यात पण लावू शकता. त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आणि आपल्याला कुकरच्या आता मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे आलू चांगले उकडून जातात. आलू उकडून झालेली आहे, मी एका ताटामध्ये काढून घेतली, म्हणजे ते लवकर थंड होतात. आणि या सर्व आलूची आपण सालं काढून, आता हे सगळे आलू आपण व्यवस्थित स्मॅश करून घेऊ. तर इतके चांगले शिजले की हाताच्या साहाय्याने सहज हे स्मॅश होतात. आणि त्याच्यामध्ये ना खूप पाणी घालून नाही घ्यायचं. कमी पाणी टाकलं ना तर आलू असे पचपच होत नाही, असे चांगले सॉफ्ट पण शिजतात आणि पाणी धरून पण नाही राहत. तर अशा हाताच्या साहाय्याने थोडंसं चांगलं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला त्याची बॉल करायला चांगलं जातं. असे व्यवस्थित बॉल तयार होतात. तर पूर्णपणे ते स्मॅश करून घ्यायचे, असे मोठे मोठे नका राहू देऊ, म्हणजे त्याचे वडे कसे छान गोल गोल तयार होतात. एक मसाला तयार करून घेऊ. तर त्यासाठी मी तिखटवाल्या 5 मिरच्या घेतल्या, 15 ते 16 कढीपत्त्याची पानं आहे, 2 इंची आलं आहे, त्याचे तुकडे करून घेतले आणि वरची सालं पण काढून घेतली. आणि थोडी कोथिंबीरीच्या काड्या आहे, स्वाद छान येतो. आता हे आपल्याला थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलं. आणि आता हे सगळं मसाला जो आहे तो आपण स्मॅश करून घेतलेल्या आलूमध्ये टाकून घ्या. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा मीठ घालून घेऊ. आणि अगळ कोथिंबीर घालून घ्या. पाववाटी घातली तरी चालेल. आणि आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि थोडा वेळ आपण याला असंच राहू देऊ, म्हणजे त्याच्यामध्ये टाकलेलं मीठ वगैरे विरघळून जाईल. आणि तुम्ही बघू शकता असे छान याचे गोळे तयार होते, म्हणजे आपलं असं पचपट झालेलं नाही आहे. वड्याचे आवरण्यासाठी बेसन भिजवून घेऊ. तर या वाटीने मी 2 वाटी बेसन घेऊन घेतलं. बेसन चाळून घ्यायचं, 1 चमचा मीठ घालून घेऊ आणि 1 चमचा ओवा. तर ओवा दोन्ही हाताने असा थोडासा घासून घ्यायचा, म्हणजे त्याचा स्वाद त्याच्यामध्ये येतो. आणि आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊ. तर पहिल्यांदा मी त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आणि त्या वाटीने हे भिजवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता अजून पाणी पाहिजे आहे. मी अजून 1 वाटी पाणी घेतलं, पण थोडं थोडं घालणार आहे, कारण ना इथे आपल्याला हे भिजवायला एक्झॅक्ट भिजवलं गेलं पाहिजे. खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको, असं भिजवायचं. बरं, कमी जास्त झालं तर आपण बेसन त्याच्यामध्ये टाकून ऍडजस्ट करू शकतो. पण शक्यतो व्यवस्थित पहिल्यांदाच थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता हे परफेक्ट झालेलं आहे, म्हणजे याची फ्लोई कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे. आपण जर हे आवरण खूप जाडसर करून घेतलं ना तर ते वडे मग खायला चांगले लागत नाही चवीला. तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स हेच आहे, बेसन जे आहे ते प्रॉपर भिजवलं गेलं. तर इथे मी 2 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे, एक्झॅक्ट 2 वाट्या लागल्या. आणि आता बघा हा गोळा टाकून झाल्यानंतर त्याला हा प्रॉपर कोट होतो. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे कोट झालं पाहिजे, इथपर्यंत भिजून घ्यायचं. किंवा असं थोडंसं फिरवून बघा, हा चमचा बघा, म्हणजे चमच्याला कोट होतं, पण जेव्हा आपण त्याच्यावरून बोट ओढतो ना तर ते सगळं निघून जातं, गॅप तयार होते. तर अशा पद्धतीचं तुम्ही बेसन भिजवून घ्यायचं, म्हणजे तुमचे वडे जे आहेत ते छान खुसखुशीत होतात.
त्याला छान असं पातळ आवरण येते. म्हणजे त्या पातळ आवरणाचे वडे ना खायला चांगले लागतात. जाड आवरणाचे वडे असले ना तर खाताना बेसन बेसन जास्त फील होतं. आता हे बटाट्याचं सारण आपण एकदा मिक्स करून घेऊ, म्हणजे त्याच्यामध्ये टाकलेले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील आणि याचे ना आपण आता छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. तर तुमचा पाव जो आहे किती साईजचा आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे तयार करा. म्हणजे वडा जो आहे तुम्हाला कोणत्या साईजचा पाहिजे. तर असे सगळे गोळे तयार झालेले आहे. जवळपास इथे आपले 12 गोळे तयार झालेले आहे. भरपूर झाले आणि चांगले मोठे गोळे आहे. आता हे बेसन ना थोडंसं फेटून घ्यायचं. थोडंसं म्हणजे चांगलं 5 एक मिनिट वगैरे तुम्ही अशा पद्धतीने फेटून घ्या एकाच डायरेक्शननी. म्हणजे इथे तुम्हाला सोडा घालायची गरज पडत नाही याच्यामध्ये आणि तुमचे वडे खुसखुशीत होतात. तर आपले इथे बेसन अगदी परफेक्ट झालेलं आहे. वडापाव म्हटलं की मिरची ही लागणारच. तर इथे मी ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आणि या मिरच्याला ना मध्ये असा कट करून घ्यायचा. म्हणजे आपण जेव्हा तळण काढतो ना, वडा तळतो ना, सोबत सोबत मिरच्या पण तळल्या जातात आणि मग त्या तेलामध्ये फुटत नाही. इथे मी तेल ऑलरेडी ठेवलं होतं त्याच्यामध्ये. आता तुम्हाला जितके वडे तळायचे आहे ना तेवढे त्या बेसनामध्ये घालून घ्यायचे. थोडंसं चमच्याच्या साहाय्याने त्याच्यावर बेसन घालून घ्या म्हणजे पूर्णपणे कोट होते, किंवा तुम्ही हाताने हे काम करू शकता. आपण तेलाला चेक करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपलं तेल परफेक्ट झालेलं आहे. असं पटकन वरती यायला पाहिजे. मी हातानेच घालते हे वडे, हाताने व्यवस्थित घातल्या जातात आणि हे छोटे छोटे भजे दिसतायत ना, तर तसे भजे सगळीकडेच निघतात, कारण आपण कोटिंग जे आहे ते थोडंसं पातळ करून घेतलं, त्याच्यामुळे हे असं पडेल. तुम्ही कशानेही टाकलं तरी, आणि हे वाया जात नाही. हे ना त्या पावामध्ये असे टाकून देतात, ते मस्त असे क्रंची होतात ना, तर खायला खूप मजा येते. म्हणून असं वाटल्यास एक्स्ट्रा तुमचं उरलं ना ते सारण, तर तुम्ही असे छान छोटे छोटे भजे तयार करू शकता आणि ते पण पावामध्ये टाकून खाऊ शकता. तर आता दोन्ही बाजूनी खाली वर करून आपल्याला हे छान थोडेसे हलकेसे गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता असे बरेच भजे निघतात छोटे छोटे, पण एकदम क्रंची होतात ते. मोस्टली वडापाव जो आहे ना, किंवा ते हे जे वडे आहे ना, तर ते थोडंसं याचं सारण आहे ते फोडणी देऊन तयार करतात, पण आपण साध्या पद्धतीने केलं आहे. त्याच्यामुळे याची चव एकदम वेगळी येते आणि आपला एक बॅच तयार झालेली आहे. बाकीच्याही बॅच आपण या पद्धतीने काढून घेऊ आणि त्याचे छोटे छोटे भजे असतात ना, तेही प्रत्येक वेळेस काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही चमच्यानी टाकू शकता. हाताने टाका किंवा चमच्यानी टाका. कशाने टाकलं तरी ते छोटे छोटे भजे त्याच्यामध्ये निघेलच. आपण हे असे आता सगळे वडे तळून घेऊ, किंवा तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा तुम्ही गरम गरम तळू शकता. आणि इथे दुसरी पण बॅच तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता वडे टाकल्यानंतर कसा आवाज आलेला, आणि हे छोटे भजे बघा, म्हणजे एकदम छोटे भजे क्रंची होऊन जातात. आणि आता आपण ह्या मिरच्या तळून घेऊ. तर थोड्याशा तेलामध्ये घालून घ्यायच्या. थोड्याशा फुटेल पण त्या उडत नाही, आपण त्याला स्प्लिट केलं होतं त्याच्यामुळे. आणि खूप जास्त याला तळून नाही घ्यायचं, हलकंसं तळायचं, तर ते चवीला छान लागतात. तिनं वडापाव सोबत शेंगदाणे, खूप सारा लसूण आणि लाल मिरच्या याची चटणी तयार केली जाते, पण आमच्याकडे ना हिरवी चटणी आणि ही गोड चटणी टाकून वडापाव मुलांना फार आवडतो. तर तुम्ही ती चटणी करून ह्याही चटण्या तयार करू शकता. ह्या चटण्या ऑलरेडी माझ्याकडे होत्या, कारण आता जस्ट मी रगडा पॅटीसचा व्हिडिओ टाकला, तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या चटण्या तयार केल्या होत्या. तर त्याच्यामध्ये ह्या कशा करायच्या हे मी सांगितलेलं. तर त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता, किंवा याचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ पण चॅनलवरती आहे, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. तर ह्या दोन चटण्यामुळे ना एकदम वडापावची अशी शान वाढून जाते. छोटी छोटी भाजी पण बघा किती क्रंची झालेली आहे. इथे वडापावसाठीचे वडे तळून झालेले आहे आणि आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की किती खुसखुशीत आणि थोडेसे क्रंची हे झालेले आहे, आणि मिरची पण तयार आहे. तर चला आता वडापाव तयार करायला घेऊ आपण. तुम्ही वरचं कोटिंग बघू शकता, इतकं पातळ आहे ना की आतमधलं सारण त्याच्यातून दिसतं, आणि हे सुपर लागतात वडे खायला. पाव इथे रेडीमेडच आणलेले आहे. तर फ्रेश पाव घ्यायचे. फ्रेश पाव कसे ओळखायचे ना, तुम्ही असे चांगले हाताने दाबले नंतर त्याचे असे तुकडे पडत नाही. जर शिळे पाव असेल ना तर त्याचे तुकडे पडतात, किंवा डेट बघून घ्यायची. तर मधोमध असं कट करून घ्यायचं, आणि बघा जर ताजा फ्रेश असेल ना तर हाताने सुद्धा तुम्ही सहज त्याचे 2 पार्ट करू शकता. आता त्याचे 2 भाग झाले, तर एका भागावरती हिरवी चटणी घालून घेऊ आणि एका भागावरती गोड चटणी आहे ही चिंचेची, ती टाकून घेऊ आणि एका याच्यावरती हा वडापाव टाकून घ्यायचा. तुम्ही जर शेंगदाण्याची चटणी केली ना तर तीही या चटणीसोबत तुम्ही टाकू शकता, पण मी शेंगदाण्याची चटणी बनवली नाही, कारण ऑलरेडी ह्या 2 चटण्या होत्या, म्हणून मी शेंगदाण्याची चटणी नाही बनवली. आणि बघा आपला वडा परफेक्ट आपल्या पावामध्ये जातो आहे छान, म्हणजे वड्याचा आकार पण छान झालेला आहे. म्हणजे काय होतं ना, इतका परफेक्ट आकार झाला आहे ना की तुम्ही प्रत्येक बाईटमध्ये तुमच्या वडा येईल. नाही तर बरेचदा काय होते, वडे छोटे असतात, मग काही काही बाईटमध्ये वडे येतच नाही. आणि हा ना कोरडा लागत नाही खायला. थोडेसे ते क्रंचीवाले आहे ना, ते पण एका याच्यावरती टाकून घ्यायचे आणि ते पण ट्राय करायचे, तर मस्त लागतात खाताना हे अगदी. आणि हे असं ना थोडंसं कधी कधी काय होतं, कोरडा असला हा वडापाव की असा ढास पण भरतो, पण अशा ह्या चटण्या लावून घेतल्या ना तर थोडासा ओलसरपणा येतो आणि खाताना मजा येते, आणि असं कोरडा कोरडा लागत नाही. आणि ही त्याच्यासोबत मिरची, वा वा वा, सुपर झाले होते, सुपर, अगदी तोंडाला पाणी सोडणारी रेसिपी आहे.
सो तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा वडापाव नक्की ट्राय करा. आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.